अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की आमचं लफडं आहे? लफडं सो डाऊन मार्केट. या डाऊन मार्केट. हा, म्हणूनच एका लेखकाने म्हणलंय ना की गरिबांचं असतं ते लफडं, श्रीमंतांचं असतं ते अफेअर. तुम्हाला असं म्हणायचंय का की आमच्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे? जे आहे ते सांग ना. तेच कळून घ्यायचंय आम्हाला आणि विषय संपव. आणि नाही, तुझी फालतू बडबड बंद कर आता. काकू प्लीज बोलू द्या ना तिला. रेवा, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक शांतपणे. माझं नाव रेवा आणि हा माझा केदार. माझा केदार? एक्सक्यूज मी, माझा केदार म्हटल्यानंतर तोंड उघडायची काहीच गरज नाही, तोंड बंद. तिला काय मागूनही डोळे आहेत का? हो, तुझ्यासारख्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी. रेवा, मुद्द्याचं बोलूयात. तर माझं नाव रेवा सबनीस आणि हा माझा कॉलेजचा जुना मित्र केदार. कसं आहे, मला अनाथ आश्रमात जॉब मिळवून देण्यासाठी केदारने मदत केली आणि आता मी केदारच्याच रूममध्ये राहते, म्हणजे बेलसऱ्यांच्या इथे राहते, तारिणीच्या घरी. सगळे मला खूप छान ओळखतात. हो, हे सगळं कधी घडलं? तारिणी, हे मला का नाही माहिती? तुम्ही कधीही मला काही का नाही सांगत? त्याच्यासाठी माहेर जपावं लागतं. आय मीन, मी एवढे दिवस तिथे राहते पण तुला मी एकदाही तिथे बघितलं नाही ग. निशिता, तिने विश्वासात घेऊन तुला काही सांगितलं असतं तर तू ऐकून घेतलं असतंस का? मुळात तू कधीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतेस? कमॉन निशिता, ती आली आहे आणि ती ऑफेंड न होता सगळं सांगते तुम्हाला. सगळं क्लॅरिफाय करते. इज इन दॅट इनफ? आता तरी तुम्हाला पटलंय का त्या दोघांमध्ये काही नाहीये? पण क्लॅरिफाय केलेलं असलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या घरगुती वादात माझं नुकसान झालं ना, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? व्हॉट डू यू मीन? आम्ही तुझं काहीही नुकसान केलेलं नाहीये आणि मॅक्स टू मॅक्स आम्ही तुला तुझ्या रिक्षाचे पैसे देऊ. ओके? ओ हॅलो राणी व्हिक्टोरिया, तुझं इंग्रजी आणि तुझ्या पैशाचं माज खिशात ठेवायचा, कळलं ना? आणि निशी, एखाद्याचे चोरून फोटो काढणं हा कायद्याने गुन्हा आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 अंडर तुला 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाखाचा दंड होऊ शकतो. आणि मी आबरू नुकसानीचा दावा जर ठोकला तर भरपाई पण द्यावी लागेल. ओ हॅलो, तू बोलशील आणि आम्ही विश्वास ठेवू? नाही नाही, घ्या, मी असं कुठे म्हणते. रेवाचा अभ्यास सगळा खणखणीत असतो बरं का. बघ बघ, बघतीस ना इंटरनेटवर, बघ. म्हणजे माझा फोटो बघून तुम्ही माझ्या चारित्र्यावर शंका घेताय, यासाठी जर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर नुकसान भरपाई द्यायला लागेल तुम्हाला. बोला, चटचट बोला. कोण कोण होतं? तू होतीस ना, का तू काढलेस? नो वेज, माझा यात काही संबंध नाहीये. ईशा, ऑफकोर्स. अगं, तू तिचे फोटो काढलेस ना आणि मग तूच हा सगळा सीन क्रिएट केलास. लुक, आय एम नॉट रेलिव्हंट टू दिस. शी इज. आता मी तुला सोडतच नसते, मुंगूस तोंडे. आता तू बघच. तुला माहितीये का, याच्यासाठी तुला 3 वर्ष, 1, 2, 3 वर्ष डायरेक्ट जेलमध्ये. पण मग तुला आता मी फोटो पाठवणार तुझ्या नवऱ्याचे. म्हणजे तू जेलमध्ये असताना तो कोणाला भेटतो, कोणाला मिठ्या मारतो, कोणाच्या पप्प्या घेतो. मजा येईल ना? कारण आता तुला तुझा नवरा पण नाही वाचू शकत आणि कौशिकी मॅम पण नाही वाचू शकत. सॉरी, बिग फॅन पण मॅम. मग करू का कंप्लेंट? अर्धा तास झाला जेनी, अजून किती वेळ लागणार आहे? अर्धा तास झालाय कमांडर, त्या युवराजचा काही मेसेजच येत नाहीये. अरे देवा यार, याचं काय? अरे एवढे मेसेज नाही मी बायकोला सुद्धा करत नाही रे, अर्ध्या टेक्नो. हो, पण ह्याला आता काय मेसेज करू हे तर सांगा. याला काय करतो आता? हा रे, एक काम कर ना, ते AI मोबाईल मध्ये असतं ना,
तिचा वापर कर आणि कधी मस्त कविता दे चिटकून त्याला. त्याला कुठं कळतंय दे पाठव. ग्रेट आइडिया कमांडर. यस, जो मिलने बुलाते हैं उनका इंतजार बड़ा प्यारा होता है. कॉपी सेंड. आय शाबास, वारे टेक्नो, लय हुशार आहे पण तू खरंच. ती काय अजून नशेमध्येच आहे की काय? अरे स्वतः यायचं सोडून शायरी काय पाठवत बसली लवकर ये प्लीज. कमांडर, आई मिस यू असा मेसेज आलाय. एवढं उत्तळ झालंय का रे? एक काम कर ना टेक्नो, त्याला सांग मी ना नट्टा बट्टा करून येते ना तुला भेटायला. टाक. गेटिंग रेडी फॉर यू. कमिंग इन 10 minutes. हां, सेंड. एवढं बोलून नाही चालणार ना कमांडर. त्याला अजून काहीतरी आमिष द्यावं लागेल. अरे हा, हे बी तसंच आहे नाही का? हो. देर इज अ सरप्राईज फॉर यू. सेंड. आय शाबास, लय हुशार रे टेक्नो तू. हाय, काहीतरी ना तुझ्या हिशोबाने टाकून देत जाय रे. आय विल वेट ऑल माय लाईफ फॉर यू माय डिअर. फक्त प्लीज जरा लवकर ये. हो, येतेच आहे म्हणा. आता तू बघ मुंगूस तोंडे. केदार, फोन लाव पोलिसांना. नाही नको, पोलीस नको. का आता का मगाशी तर माझ्या मित्रावर आणि माझ्यावर आरोप करताना कॉन्फिडन्स होता तुला. आता केदार, पोलिसांना फोन लाव. नाही नको, पोलिसांना नको. कौशिकी ताई, सांगा ना. मी काय सांगणार आहे? तुला जे प्रश्न पडले होते त्याची उत्तरं तिने दिली आहेत. आता कंप्लेंट करायची का नाही हा डिसिजन तिचा आहे, राईट? कौशिकी ताई, डिसिजन कसला ह्यात? मी जेलमध्ये जाईन, तुम्ही सांगा ना. मम्मा प्लीज काहीतरी बोला. नाही ईशा बोल ना. मी तारिणी ताई, सांग ना तुझ्या मैत्रिणीला. रेवा, अगं कशाला उगाच आपण विषय वाढवायचा आहे. बहीण आहे ती माझी, जाऊ देत ना. त्याचंच तर आश्चर्य वाटतंय. नक्की तुझी बहीण आहे तारिणी? म्हणजे तू कुठे, हे कुठे? तुझ्यातली थोडी तरी अक्कल द्यायची ना हिला. म्हणजे मला काय म्हणायचंय, केदारकडे तारिणी सारखी सुंदर हुशार बायको असताना केदार दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडू शकतो का? त्याचं प्रेम आहे तारिणीवरती. केदार, तुझं तारिणीवर प्रेम आहे ना? बोल ना. अरे हे बघ, म्हणजे मला काय म्हणायचंय, केदारचं जिच्यावर प्रेम आहे तिच्या समोरच तो व्यक्त करणार की नाही? रेवा, बरोबर बोलते की नाही? ये रे इकडे, चल. रेवा, हा, अगं बोल आय लव्ह यू. आय लव्ह यू. मला नाही रे, तिला म्हण. नाही काय नाही. दोनदा लग्न केलं ना, स्वतःच्या बायकोला आय लव्ह यू म्हणायचंय. म्हण पटकन. म्हणा, म्हण पटकन. आय लव्ह यू.